नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजचा समोरील भाग परफेक्ट कसा स्टिचिंग करायचा सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा अस्तरचा ब्लाऊज आहे। सगळ्या पार्टला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि अस्तर कसं जोडायचं हा व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे। आणि प्रिन्स कट ब्लाऊज कसा शिवायचा ही माझी पद्धत एकदा बघा, पफ खूप छान येतो। तर या जागेमध्ये आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे आणि शिवल्यानंतर अगदी कटोरी परफेक्ट अंगामध्ये घातल्यावर बसते, चपटी वगैरे अजिबात होत नाही। आणि काही महत्त्वाच्या टिप्स पण सांगते। कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरी अशी समोरासमोर ठेवून घ्यायची। हा समोरील मुंडा आहे आणि मुंड्याच्याच बाजूने कटोरी जोडायची, ही महत्त्वाची टिप्स आहे। इकडच्या साईडला आपला गळ्याचा आकार आहे। हा गोल आकार आहे, तुम्ही दुसरा कोणताही आकार देऊ शकता। तर चला आता स्टिचिंग करूया। स्टिचिंग करण्यापूर्वी अशी एकावर एक ठेवून घ्यायचे आणि अर्धा इंचाचा अंतर सोडून टिप मारून घ्यायची। परत डबल टिप मारून घेतली। तर आपली प्रिन्स कटोरी जोडून झालेली आहे, अशा पद्धतीने दिसत आहे, बघू शकता। खूप सोपी पद्धत आहे, पफ पण किती छान आलेला आहे बघू शकता। आता वरतून आपल्याला एक दाबटीप पण मारून घ्यायची आहे। दाबटीप मारल्यानंतर फिनिशिंग छान येते आणि दिसायला पण ब्लाऊज खूप सुंदर दिसतो। तर आता इथे मी दाबटीप मारून घेत आहे, बघू शकता। आता लगेच गळपट्टी जोडून घेऊया। तर इथे मी गळपट्टी 1 इंचाची काढलेली आहे। मी हात शिलाई करणार आहे त्याच्यामुळे मी 1 इंचाची काढलेली आहे। तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर तुम्ही 1.25 इंचाची किंवा 1.5 इंचाची काढू शकता। तर इथे मी 1 इंचाची घेतलेली आहे, कारण मी आतमध्ये ढोबळून हात शिलाई करणार आहे। तर आता गळपट्टी कशी जोडायची दाखवते, इथे पाहू शकता तुम्ही। आतमध्ये थोडासा कपडा पट्टीचा दुमडून घ्यायचा आहे आणि स्टिचिंग करायचं आहे। कडेकडेने अर्धापेक्षा कमी अंतर सोडायचं आणि टिप मारून घ्यायची, पट्टी जोडून घ्यायची गळपट्टी। तर इथे मी आधी गळपट्टी जोडत आहे, तुम्ही काच बटन पट्टी पण अगोदर जोडू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। गळपट्टी जोडून झाल्यानंतर कातरने थोडे थोडे आपल्याला कट मारायचे, म्हणजे गळा आपला आहे तसा, जसा आकार आहे तसा दिसतो, खेचत नाही किंवा ओढल्यात आणल्या जात नाही, त्याच्यासाठी थोडे थोडे कट मारायचे असतात। आता वरतून पुन्हा एक दाबटीप मारून घेते, म्हणजे फिनिशिंग छान येते आणि हात शिलाई पण करायला सोपं जातं। तर इथे पाहू शकता गळा किती सुंदर आलेला आहे आपला। इथे हात शिलाई पण करण्याची गरज नाही, पण जी गळपट्टी जोडलेली आहे ती उचकटलू नाही, त्याच्यासाठी आपल्याला हात शिलाई करायची आहे। आता लगेच काचपट्टी जोडून घेऊया। तर इथे मी 2 इंच रुंदीची काचपट्टी घेतलेली आहे आणि लांबी जेवढी आहे आपली लांब काच बटन पट्टीची तेवढी घ्यायची। तर ही पट्टी वरच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची आणि पुन्हा पट्टीची डबल घडी केली आणि आता गळपट्टी सरळ टिप मारून घ्यायची। तर ही काचपट्टी आहे, तर काचपट्टी आतल्या साईडने आपल्याला जोडायची असते आणि नंतर टिप मारल्यानंतर बाहेरच्या साईडने फोल्ड करून पुन्हा जॉईन करून घ्यायची असते। तुम्हाला जर काचपट्टी रुंद हवी असेल तर 2.5 इंचाची पण घेऊ शकता, मी इथे 2 इंचाचीच घेतलेली आहे। जसा कपडा अवेलेबल असेल त्या पद्धतीने आपण वापरू शकतो। आतल्या साईडला पट्टी दुमडून घ्यायची आणि सरळ लाईनमध्ये शिलाई मारून घ्यायची। हुक पट्टी जोडताना वरच्या साईडने जोडून घ्यायची आणि आतल्या साईडला दुमडून टिप मारून घ्यायची, म्हणजे काच बटन आपल्या दोन्ही पट्ट्या इथे तयार होतील। काचपट्टीची लांबी किती आहे बघूया आपण टेपने मोजून। तर 9 इंच आलेली आहे काचपट्टी आणि बटनपट्टी।
तर इथे मी 5 हुक बसवणार आहे, त्याच्यामुळे लूप्स पण इथं मी 5 करणार आहे. तर खडूने इथे मी खुणा करून घेतलेल्या आहेत आणि त्रिकोणी आकारात इथे घरं बनवून घेत आहे आपल्याला हुक अडकवण्यासाठी. इथे लूप्स पण बनवून झालेले आहेत, तुम्ही काजा पण बनवू शकता. आता आपण लगेच कंबरपट्टी जोडून घेऊया फ्रंट साईडला पुढे. तर कंबरपट्टी पण मी 2 इंचाचीच घेतलेली आहे आणि आपली जी ब्लाऊजची सुलट बाजू आहे त्या बाजूने आपल्याला पट्टी ठेवायची आहे आणि सरळ टीप मारून घ्यायची. आता आतल्या साईडने थोडीशी पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि सरळ पुन्हा टीप मारून घ्यायची आतल्या बाजूने. तर प्रिन्स कट ब्लाऊजची एक बाजू परफेक्ट कशी तयार करायची हे समजून सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने दुसरी बाजू आपल्याला तयार करून घ्यायची आहे. गळपट्टी जोडून घ्यायची, कंबरपट्टी जोडून घ्यायची आणि हुक पट्टी पण आपल्याला जोडून घ्यायची आहे. फरक एवढाच आहे की हुक पट्टी वरच्या साईडने जोडायची आणि आतमध्ये दुमडायची आणि काच पट्टन पट्टी आहे ती आतल्या साईडने जोडायची आणि वरच्या साईडला दुमडून घ्यायची आणि टिप मारून घ्यायची. तर इथे प्रिन्स कट ब्लाऊजचे समोरील दोन्ही भाग मी इथे तयार करून घेतलेले आहेत. तर अगदी सुंदर अशी आपली स्टिचिंग इथं झालेली आहे आणि दोन्ही भाग अगदी छान दिसत आहेत. तर इथे बघू शकता प्रिन्स कट ब्लाऊजची फिनिशिंग पण किती सुंदर दिसत आहे. गळ्याचा आकार पण अगदी गोल गरगरीत आलेला आहे आणि पफ पण एकदम परफेक्ट आलेला आहे. तर प्रिन्स कट ब्लाऊजची समोरील भागाची स्टिचिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.